नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी लढा आता न्यायालयाच्या पातळीवर पोहोचलाय। सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हमीभाव धोरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिल्यानं C2 सूत्रावर आधारित दर देण्याची मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। महाराष्ट्रातील 3 शेतकऱ्यांनी वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचं याकडे लक्ष वेधल्यानं दिवसभर त्याचीच चर्चा सुरू होती। शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुद्दा हा अधिकच दिवसेंदिवस गंभीर होत असून येणारा निर्णय लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक भवितव्याचा मार्ग ठरवणारा ठरू शकतो। मग सर्वोच्च न्यायालयात काय घडलं, केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत, जनहित याचिका नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आलेली आहे, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतमालाला किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभाव देण्याच्या धोरणाबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने बजावली आहे। हमीभाव C2 या सूत्रानुसार निश्चित करण्याच्या मागणीवर दाखल जनहित याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने सोमवारी म्हणजेच 13 एप्रिल रोजी सुनावणी घेतली। महाराष्ट्रातील प्रकाश गोपाळराव पोहरे, पुरुषोत्तम गवाडे आणि विशाल ओमप्रकाश रावत या शेतकऱ्यांनी संविधानाच्या कलम 32 अंतर्गत ही याचिका दाखल केली आहे। शेतमालाचा हमीभाव निश्चित करताना शेतीचा संपूर्ण खर्च ज्यामध्ये बियाणे, खतं, पाणी, मजुरी, जमीन आणि भांडवली गुंतवणूक यांचा समावेश करून यावर आधारित दर C2 लागू करावा अशी त्यांची मागणी आहे। तसंच शेतकऱ्यांकडील संपूर्ण उत्पादन हमीभावाने खरेदी करण्याची सक्ती सरकारवर असावी अशी ही मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे। सुनावणी दरम्यान याचिकेकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी गंभीर मुद्दे मांडले। गेल्या 5 वर्षात केवळ महाराष्ट्रातच 17,000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की सध्याचा हमीभाव अनेकदा उत्पादन खर्चापेक्षा कमी ठरतो, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो। हमीभाव हा उत्पादन खर्चापेक्षा किमान 50% अधिक असावा अशी मागणी सुद्धा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली। अपुऱ्या खरेदी यंत्रणा त्यासोबतच मर्यादित शासकीय हस्तक्षेपामुळे शेतकरी अडचणीत येत असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। सध्या हमीभाव ठरवण्यासाठी प्रामुख्याने A2+FL हे सूत्र वापरलं जातं। आता A2+FL हे सूत्र काय आहे तर A2 म्हणजे ॲक्च्युअल कॉस्ट, ज्यामध्ये बियाणं, खत, औषध, पाणी, यंत्रसामुग्री आणि मजुरी यासारख्या प्रत्यक्ष खर्चाचा समावेश असतो। FL म्हणजे काय तर फॅमिली लेबर, शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे सदस्यांनी केलेल्या श्रमाचं मूल्य यामध्ये मोजलं जातं। आता या दोन्हींची बेरीज करून त्यावर 1.5 पट गुणाकार करून हमीभाव ठरवला जातो। त्यालाच आपण उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव असं सुद्धा म्हणतो। मात्र या पद्धतीत जमिनीचं भाडवल त्यासोबतच भांडवली गुंतवणुकीवरील व्याज यांचा समावेश होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा खर्च कमी दाखवला जातो आणि त्यांना अपेक्षित जे काही उत्पन्न आहे ते सुद्धा मिळत नाही असा युक्तिवाद यातूनच करण्यात आला। C2 सूत्रामध्ये शेतीचा सर्वसमावेशक खर्च याचा समावेश असतो, म्हणजे जमिनीचं भाडं, भांडवलावरील व्याज तसंच इतर अप्रत्यक्ष खर्च यांचा सुद्धा समावेश होतो। त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक किफायतशीर आणि न्याय्य दर मिळू शकतो असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे। सध्या सरकारकडून मुख्यतः गहू आणि तांदूळ यासारख्या काही निवडक पिकांची मोठ्या प्रमाणावरती हमीभावाने खरेदी केली जाते, त्यामुळे इतर पिकांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभावाचा पूर्ण लाभ मिळत नाही। प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्ह्यात पुरेशी शासकीय खरेदी केंद्रे उभारण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे। सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केलं की देशभर एकसमान हमीभाव धोरण लागू करणं सोपं नाही आहे। जमीन, उत्पादन खर्च आणि शेतीची परिस्थिती राज्यागणिक बदलत जाते। काही शेतकऱ्यांकडे मोठ्या जमिनी आहेत तर काहींच्याकडे अतिशय लहान जमिनीचे तुकडे आहेत, त्यामुळे सर्वांसाठी एकच नियम लागू करणं हे आव्हानात्मक ठरतं असं निरीक्षणही यावेळी खंडपीठाने नोंदवलं आहे। न्यायमूर्ती बागची यांनी असंही मत व्यक्त केलं की याचिकेच्या माध्यमातून मागितलेला दिलासा देण्यासाठी न्यायालयाला एक प्रकारे देशाचं आर्थिक धोरणच नव्यानं निर्माण करावं लागेल। यावर वकील भूषण यांनी उत्तर देताना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला। मोफत रेशन देणं योग्यच आहे, मात्र त्याचा परिणाम असा होऊ नये की शेतकऱ्यांचं उत्पन्नच अस्थिर होईल, अन्यथा आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जातील असंही वकील भूषण यांनी न्यायालयात या सुनावणीच्या दरम्यान सांगितलं। एकूणच काय तर हमीभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। त्यासोबतच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी कर्जमाफीची मागणी देशपातळीवरती सुद्धा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। हमीभावासाठी
A2+FL या सूत्राऐवजी C2 हे सूत्र लावून सर्वसमावेशक खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करावा असंच या याचिकेत सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला याबद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे ती स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावलेली आहे। या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।